तर नमस्कार मंडळी, आज मंडे आहे त्यामुळे मंडे बॉयची ट्रिप ही नक्कीच निघणार आहे आणि ट्रिप ही कुठे निघते हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असेल, कारण अजून काही ठरलेलं नाहीये. वैभव शेठ आलेले आहेत, 3:30 वाजल्यापासून ते वाट पाहत होते आणि शेवटी आम्ही आलेलो आहे. आणि कुठे जाऊ ते आता ठरेल थोड्याच वेळात. पाहूया कुठे. अजून बर्थडे बॉय यायचा आहे प्रसाद जाधव, तो आला की ठरवूया कुठे जायचंय. स्पॉन्सर बर्थडेची पार्टी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बर्थडे बॉय आलेले आहेत. खिशात टाकतोय तिला, अरे हॅपी बर्थडे, चॉकलेट फोड, केक कापायचा आहे, फोड. आणि त्यांचा हॅपी बर्थडे कसा करायचा टू यू, हॅपी बर्थडे. बरोबर प्रसाद क्रीम खायचे. हॅपी बर्थडे झालेला आहे प्रसाद शेठचा. आणि आता कुठे जायचंय? डस्टबिन मध्ये. प्रतीक शेठ कुठे जायचं हे बोला. प्रतीक शेठ. वाशिष्ठी डॅम, कुंभारली. तर अशा प्रकारे सगळ्यांना मान्य आहे वाशिष्ठी डॅम. तर चला लगेच येऊ. सिद्धी पण जाणार वाटतं उद्या. आता वैभव शेठ बोलतात की वाशिष्ठी डॅम नको. उशीर काय बोलायचं? सक्सेस होईल. नको आज उशीर पोहोचायलाच तिथं अर्धाच जाईल. वाशिष्ठी डॅम कुठे 5ला कुठे जायचंय बोला. असंच करूया. बोलो चलो करू मस्त. काय बोलायचं? वाशिष्ठीला सावड आहेत काय तुमच्या ज्या पॉइंटला त्या पाणी पाणी उलटलं होतं ना त्या दिवशी. कुठं पाणी पण गेलो त्या नदी उलटली तिथे पर्याय रस्त्यावर. नको तिकडे काय तामण माहीत बोलतेस तू. नको त्यापेक्षा तिथं गेलेलं परवडेल ते. चला पोफळीत चला रे. गाडी जाऊ दे पोफळीत. गाडी जाऊ दे पोफळीत जाऊ दे. 4 नाही वाजले, येतोय आपण आरामात येतोय. 4 मिनिटात आराम बाजू शकतो. मग टायमिंग आहे तुमचा. ते माझे एडिट नाही टाकणार आहे मी सगळं. माझं लक्ष अशा प्रकारे गाडी निघालेली आहे आणि या माणसाने उशीर केलेला आहे. कुठे गेले होते काय माहिती. नाही गेल्या ट्रिपला पण नाही झालं. अरे बाहेरची हवा घ्या. गरम वाटतंय. अरे ते एसी येलो आलंय काय. असं कर. प्रसाद जाधव यांचा बर्थडे आहे आणि ते 1 रुपया खर्च करायला तयार होत नाहीत. सावंत हे जाधव नाही जाधव भजी तरी दे. भजी तरी दे इमानदारी. अजिबात फॅन येत होत नाही. काय प्रतीक आहे. आणि लवकरच आपण राईट टर्न घेणार आहोत. बंद कर वायपर. हे प्रतीक काय चुकीचं सांगत आहे.
आणि वैभव शेळकेंनी 22 मिनिटात पायथ्याची गाडी आणलेली आहे. निसर्ग पाहू शकता तुम्ही. वर जा ना. आणि मोबाईल घे, व्हिडिओ कर. मित्रांनो इकडे पायथा डॅम तुम्ही पाहू शकता. आता आपण पोहोचल्या आहोत. तब्बल 22 मिनिटात वैभव शेळके यांनी गाडी आणलेली आहे. हा बघा पाहू शकता पायथा डॅम. हाय बाबा, हात दाखव. आहे आपण पायथा डॅमला. तर आपण आता पायथा डॅमला पोहोचलेलो आहे. तिथे गाडी पार्क केलेली आहे आपली. आणि मला वाटतं आपण कितीला निघालो रे विघ्नेश? 4 वाजता निघालो आणि 4:26ला आलो. म्हणजे 26 मिनिटात. वैभव शेठला जायचं आहे कुठेतरी परत, त्यामुळे त्यानं 26 मिनिटात गाडी आणलेली आहे. आणि तुम्हाला दाखवतो आता व्ह्यू पायथा डॅमचा. फ्लो पाहू शकता तुम्ही मित्रांनो इकडे. आणि प्रतीक फोटो काढतोय आणि इथे बर्थडे बॉय आहे. तुम्हाला काय वाटते विघ्नेश शेठ, कसा होता अनुभव? हा सीन तुम्ही एकदा इथे येऊन बघा, तुम्हाला काय सीन आहे ते कळेल.
इथे आल्यावरची इच्छा होते ना, निघाल्यावर वाटत नाही. पण वैभव सेटला लवकर जायचं असल्या कारणाने आम्ही लवकर निघत आहेत. तर अशी आमची एक छोटीशी ट्रिप होती. तुम्हाला आवडेल हा ब्लॉग अशी अपेक्षा करतो. सॅमसंग S23 मधनं व्ह्यू पाहू शकता. विघ्नेश शेट वर जात आहेत. विनायक सावंत यांनी बघायचंय. टाकून निघूया. तर आम्ही आता परत निघालेलो आहे. एक एक जण गाडीत बसत आहेत. अशी आमची एक छोटीशी ट्रिप तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करतो. छत्री घे. तर आता तांबड्यांच्या इथे प्रसाद जाधव काहीतरी देतील खायला अशी अपेक्षा करतो. पॅटीस आणि चहा, कारण त्यांचा आज वाढदिवस आहे आणि नक्कीच आमचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतील. पहिल्या वाढदिवसाची पार्टी भेटल्याशिवाय ही पार्टी नाही, पार्टी वेगळी आहे. नाही येऊ दे, कसली पण येऊ दे. लाईटली पार्टी. आज तुमचा वाढदिवस आहे. सावंत तशी यादव तशाच तशी. आम्ही याच्या लाईटली काही पार्ट्या देतो. आम्ही पण देत राहतो. मध्ये आज नाही. ना 5,000 100 पण झाले आहेत. नाही तर काय झाले आहेत. लाईटली दे प्रसाद, इमानदारीत दे. एवढा वाढदिवस आहे तुझा म्हणून आम्ही ही ट्रिप प्लॅन केली हे लक्षात ठेव. बोललात तरी चालेल. काय विघ्नेश? अशा प्रकारे प्रसाद जाधव यांच्याकडून वडापाव आलेले आहेत. मंडळाकडनं धन्यवाद. तर आता 5:30 वाजलेत आणि आम्ही परत आहेत त्या ठिकाणी आलेलो आहे. अशा प्रकारे हा ब्लॉग संपलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग. पुढच्या ब्लॉग मध्ये परत भेटूया नक्कीच.